हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक नेहमीच जगाचा असा एक चेहरा पाहतात जो समाजातील लोकांपासून लपलेला असतो. प्रत्येक पेशंट आपल्यासोबत एक वेगळी कहाणी घेऊन येतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील चढ उतार त्यांना खूपच विचित्र निर्णय घेण्यास भाग पाडतात. हॉस्पिटलमधील मृत्यूनंतर माणसाचे महत्त्वही पाहायला मिळते. तिथेच माणुसकीचा खरा चेहरा पाहायला मिळतो. काही लोक इतके नशीबवान असतात की त्यांचा मृत्यू त्यांच्या प्रियजनांसाठी दुःखाचे कारण बनतो आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे प्रियजन तडफडू लागतात. आणि मी असे प्रसंगही पाहिले आहेत जिथे मृतदेह उचलून घरी जाणे किंवा नेणेसुद्धा त्यांच्या कुटुंबियांना संकटासारखे वाटत असते. काहीजण आपल्या प्रियजनांच्या दुःखात रडून प्राण सोडतात, तर काहीजण प्रेमाने ओघळलेल्या अश्रूंना पाहून हसतच शेवटचा श्वास घेतात. प्रत्येक माणसाचे नशीब वेगळे वेगळे असते. हॉस्पिटलमधील वातावरणाने मला शिकवले होते की माणसाचे किती रूपे असतात आणि हे जग कसे वेगवेगळ्या रूपात जगते. पैसा कधीही मृत्यूला रोखू शकत नाही आणि गरिबी कधीही मृत्यूचे कारण बनत नाही. कारण कधीकधी उपाशी राहणारे लोक आजाराशी झगडूनही जगतात आणि निरोगी आणि खूप श्रीमंत लोक किरकोळ आजारानेही मरण पावतात. पण मला पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेने हादरवून टाकले होते. एक दिवस संध्याकाळी हॉस्पिटलला आणलेल्या एका वृद्धाने मला खूप अस्वस्थ केले होते. एक असा वृद्ध जो मरण पावलेला नव्हता, तर शवविच्छेदनासाठी त्याला ठार मारण्यात आलं होतं. आणि असे का झाले होते ही सत्यता काही काळानंतर माझ्यासमोर उघड झाली. तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. सिस्टर नीलम, तुम्हाला डॉक्टर प्रशांत बोलवत आहेत. एका वृद्ध व्यक्तीला अतिशय गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. तो हॉस्पिटलमधील एक व्यस्त दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास एक वॉर्ड बॉयने मला विचित्र आवाजात ही माहिती दिली. मी त्या वॉर्ड बॉयच्या अर्थपूर्ण शब्दांना विचार न करता पटकन माझे काम सोडून डॉक्टर साहेबांच्या ऑफिसकडे धाव घेतली खरी, पण माझ्यासारख्या एक सामान्य नर्सचे एका वरिष्ठ डॉक्टरांसोबत काहीही काम नव्हते. मी नुकतीच या हॉस्पिटलमध्ये एक सामान्य नर्स म्हणून रुजू झाले होते. अजून माझा अनुभवही विशेष नव्हता आणि वयही माझं लहानच होतं. माझ्यासोबतच्या इतर नर्स वॉर्डमध्ये आपल्या ड्युटी करत होत्या, पण माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे वरिष्ठ डॉक्टर प्रशांत मला आपल्यासोबत ठेवत होते. डॉक्टर साहेब आपल्या व्यवसायाबद्दल खूप प्रामाणिक होते. डॉक्टर प्रशांत यांचा अनुभव आणि मेहनत पाहून मला कधीकधी असं वाटायचं की मी अगदीच निरुपयोगी मुलगी आहे. जरी मी हुशार होते आणि डॉक्टर बनण्याचं माझं जुनं स्वप्न होतं, तरी परिस्थितीमुळे मला जबरदस्तीने नर्सिंग करावे लागले होते. माझे वडील याच हॉस्पिटलमध्ये एक उत्तम डॉक्टर होते. काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मी माझ्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोची एकुलती एक मुलगी होती. माझ्या सावत्र आईचे आधीच निधन झाले होते. त्यांची 3 मुले तरुण होती. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सावत्र भावांनी वाद घालून माझ्या वडिलांचा बँक बॅलन्स आपापसात वाटून घेतला आणि मला आणि माझ्या आईला मात्र काही हजार रुपये देऊन त्यांनी आम्हाला बाजूले केले. परिस्थितीच्या मजबुरीमुळे मला नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून ह्या हॉस्पिटलमध्ये यावं लागलं, जिथे माझ्या वडिलांची ओळख होती. हे एक खाजगी आणि अतिशय महागडे हॉस्पिटल होते. माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला इथे नोकरीला लावलं आणि एका हुशार तरुण डॉक्टरसोबत माझी ड्युटी लावली. वडिलांचे मित्र म्हणाले, हे सर्व इथे सर्वात उत्तम डॉक्टर आहेत. त्यांच्या हाताखाली शिकलीस तर काही काळातच डॉक्टरांच्या बरोबरीला पोहोचशील. मला माहीत होते की हे फक्त एक दिलासा देणारे वाक्य आहे, पण त्यांचं म्हणणं काही अंशी खरे होते. कारण डॉक्टर प्रशांत खरोखरच अत्यंत बुद्धिमान आणि कुशल डॉक्टर होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक गंभीर आणि शांत भाव असायचा. सुरुवातीला डॉक्टर साहेबांनी मला एकदा समजावले होते की त्यांनी आळशी आणि अकार्यक्षम लोक मुळीच आवडत नाही. ते म्हणाले, जर तू अशीच काम करशील तर मी तुला कामावरून काढून टाकेन. ते खूप कठोर शब्दात बोलले होते. मला त्यांच्याकडून सर्व काही शिकायचे होते. म्हणून त्या दिवसानंतर मी नेहमीच मन लावून काम करायला लागले आणि कधीही डॉक्टर साहेबांना तक्रार करण्याची संधी दिली नाही. मीही खूप मेहनती होते, त्यामुळे आवडीने अनुभव मिळू लागले. मी डॉक्टर साहेबांकडे पोहोचले तेव्हा ते मला घेऊन त्या खोलीकडे गेले जिथे पेशंट होता. मी त्या खोलीच्या दाराशी पोहोचले आणि अचानक स्तब्ध झाले. तिथे साधारण 30 वर्षांची एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती, पण ती रडत होती. माझ्या थांबण्याचे कारण त्या तरुणीचे हावभाव होते. ती अतिशय कमी आणि हलक्या कपड्यांमध्ये होती. त्या कपड्यांमध्ये तिच्या शरीराची झलक स्पष्ट दिसत होती, पण कदाचित तिला याची काहीच जाणीव नव्हती. तिच्या देखण्या चेहऱ्यावर दुःखाचा रंग स्पष्ट दिसत होता.
आमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की ती मुलगी पेशंटसोबत आली आहे आणि तेव्हापासून ती सतत रडत आहे. शांत होण्याचं नाव घेत नाही. मला वाईट वाटले, पण आश्चर्यही वाटले की ती मुलगी अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये कशी काय आली. ती तिच्या जागी योग्य होती, पण तिने आपले कपडे बदलून यायला हवे होते. ही गोष्ट मी तिला सांगू शकत नव्हते. तरी असा विचार करत मी डॉक्टर साहेबांच्या मागे चालू लागले. आम्ही खोलीत शिरलो तेव्हा दोन्ही डॉक्टर माझ्यापेक्षा 2 पावले पुढे जाऊन त्या पेशंटच्या दिशेने गेले. त्या पेशंटला पाहून डॉक्टर साहेब एक क्षणासाठी थबकले. माझे लक्ष त्यांच्याकडेच होते. त्यांच्या अचानक बदललेले हावभाव पाहून मी चकित झाले. जेव्हा मी नजर फिरवून त्या पेशंटकडे पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोरचे दृश्य पाहून मी स्तब्ध झाले आणि संकोचामुळे माझा संपूर्ण चेहरा लाल झाला. दुसऱ्या डॉक्टरही गोंधळून गेले आणि ते म्हणाले, सिस्टर नीलम, तुम्ही कृपया काही वेळासाठी बाहेर जा. गरज पडली तर आम्ही तुम्हाला बोलावू. मी लाजल्यासारखी मान खाली घालून खोलीच्या बाहेर आले. मला तेव्हा वॉर्ड बॉयच्या बोलण्याचा अर्थ समजला. पेशंट खरोखरच खूप वाईट स्थितीत होता. त्या पेशंटची संपूर्ण अवस्था स्पष्टपणे दाखवत होती की तो कोणत्या परिस्थितीत अचानक आजारी पडून त्याला हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते. खोलीच्या बाहेर बसलेली ती मुलगी अतिशय कमी कपड्यांमध्ये होती, ज्या कपड्यांमधून तिचे सुंदर शरीर स्पष्ट दिसत होते. या दोघांचे संपूर्ण दृश्य मला खूप विचित्र वाटत होते. नक्की त्या माणसाला अचानक काय झाले होते, त्यामुळे त्याला अशा स्थितीत तिथे आणले गेले होते. मी संधी साधून त्या मुलीकडे गेले आणि तिला हळूच समजावत विचारलं, हा पेशंट कोण आहे आणि त्याला काय झालं आहे. ती चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. मग जे काही तिने सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी स्तब्ध होऊन त्या देखण्या मुलीकडे पाहू लागले. ती म्हणाली, आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही लवकरच लग्न करणार होतो. माझा असा अंदाज होता की ती त्या वृद्धाची तरुण आणि सुंदर बायको असेल, पण ती अतिशय बेधडकपणे सांगत होती की तिचे त्या माणसासोबत अवैध संबंध होते आणि ते त्या नात्याला नाव देणार होती. मी अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागले. आपल्या समाजात अश्लीलता एवढी वाढली आहे की लग्नाच्या आधी लोक जाणीवपूर्वक प्रेमसंबंध प्रस्थापित करत होते. ती मुलगी पुढे म्हणाली, आम्ही दोघं एकत्र होतो. तेव्हाच अचानक त्या माणसाला काय झाले कोण जाणे, पण तो पूर्णपणे बेशुद्ध झाला. मी प्रयत्न करत राहिले, पण त्यांच्यात काहीच हालचाल होत नव्हती. मी त्याला खूप वेळ जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याला कोणताही आजार नव्हता की ज्यामुळे मला काही समजले असते किंवा मी त्याला औषध देऊन बरं करू शकले असते. शेवटी घाबरून मी त्वरित त्याला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. ती घाबरलेली होती, त्यामुळे मला समजले की तो माणूस एक पापी अवस्थेत असताना या परिस्थितीत पोहोचला होता. मला कळाले नाही की त्याला नक्की काय झाले होते, कारण तपासणीच्या आधीच त्या माणसाच्या अशोभनीय अवस्थेमुळे मला खोलीतून बाहेर काढण्यात आले होते. मला थोड्या वेळानंतर डॉक्टर अतुल यांनी मला बोलवले. मी खोलीच्या दारापर्यंत पोहोचले. मग डॉक्टर अतुल यांनी जे सांगितले ते ऐकून मन सुन्न झाले. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की त्या माणसाचा खरोखरच मृत्यू झाला आहे. मी त्वरित मान वळवून त्या मुलीकडे पाहिले. ती धास्तावलेली आणि खूप गोंधळलेली होती. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. ती आमच्याकडेच पाहत होती. मला चिंता वाटू लागली की तिला ही बातमी कशी सांगावी. मी अजून इतके अनुभवी आणि कठोर मनाची नव्हते की मृत्यूची बातमी सहज सांगू शकले असते. त्या मुलीचे रडणं आधीच मला अस्वस्थ करत होते. डॉक्टर अतुलही पुढे सरसावले नाहीत. त्याचा अंदाज काहीसा गोंधळलेला होता. जणू काही ते संभ्रमात होते. आमची अडचण डॉक्टर प्रशांत यांनी सोडवली. ते बाहेर आले आणि त्यांनी आपल्या खास शांत पद्धतीने त्या मुलीला सांगितले की या माणसाचा 2 तासांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्याला मृत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. ते ऐकून ती मुलगी अधिक संतप्त झाली आणि आमच्याकडे आश्चर्याच्या नजरेने पाहू लागली. जणू तिला विश्वास बसत नव्हता. मला जाणवले की डॉक्टर अतुल सतत आपली नजर चुकवत होते. असं वाटत होते की ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक ती मुलगी मोठ्याने किंचाळली आणि म्हणाली, हे शक्यच नाही. तो अगदी ठणठणीत होता. नक्कीच कोणीतरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता. ती म्हणाली, अचानकपणे कोणाचा मृत्यू कसा होऊ शकेल, तोही अशा अवस्थेत जेव्हा तो आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या जवळ असतो. ती अजूनही काहीतरी शंका व्यक्त करत होती. ती म्हणाली, त्याच्या शत्रूंनी त्याला मारले असावे, कारण तो आजारी नव्हता. डॉक्टर अतुल म्हणाले की त्या माणसाच्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मी ऐकून दचकले, कारण आधीच्या दोन्ही डॉक्टरांनी अशा कोणत्याही कारणाचा उल्लेख केला नव्हता. ती मुलगी दुःखाने मान खाली घालून रडू लागली आणि रडतच म्हणाली, तो आपल्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. मग अचानक त्याच्या हृदयाचे ठोके का थांबले? त्याला हृदयरोगही नव्हता. त्यानंतर मला असे वाटू लागले की नक्कीच त्या माणसाला काही विष दिले गेले असावे. मी अजून खोलीत जाऊन त्या वृद्धाला नीट पाहिले नव्हते. मी त्या दोन्ही डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता.
खरोखरच तो वृद्ध मरण पावला असेल. मी आतली परिस्थिती अजून समजून घेतली नव्हती. ती मुलगी रडत होती आणि वारंवार प्रश्न विचारत होती. डॉक्टर अतुल गोंधळलेले होते आणि अर्धवट उत्तर देत होते. त्यांचा दृष्टिकोन कुठल्याही तऱ्हेने एक व्यावसायिक किंवा सक्षम डॉक्टरसारखा वाटत नव्हता. तर माझे वरिष्ठ डॉक्टर प्रशांत पूर्णतः शांतपणे उभे होते. कदाचित हीच गोष्ट त्या मुलीला संशयात टाकत होती. अचानक त्या मुलीने जी मागणी केली तिने आम्हा तिघांना आश्चर्यचकित केले. ती म्हणाली की तिला त्या वृद्धाचे शवविच्छेदन करायचे आहे. मी चकित झाले की त्या मुलीचे त्या वृद्धाशी कोणतेही नातं नव्हतं. मग ती कोणत्या हक्काने शवविच्छेदनाची मागणी करत होती. मी तिला हे समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती संतापली. ती म्हणाली, नातं नाही कसं? आम्ही 1 वर्ष एकत्र राहिलो, आमचं लग्न होणार होते. ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती. तिला ठाम विश्वास होता की तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोनीच मारण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तो दुसरं लग्न करू शकणार नाही. डॉक्टर प्रशांत अचानक म्हणाले, ठीक आहे, आम्ही शवविच्छेदन करू, मग सत्य समोर येईल. त्यांनी शवविच्छेदनाची तयारी करायला सांगितली आणि त्या मुलीकडून आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेतली. मी भीतीने गोंधळले होते. मी या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून हे माझे पहिलेच शवविच्छेदन होते, ज्यामध्ये मी सहभागी होणार होते. त्यामुळे मी काहीशी घाबरलेली होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करणे सोपं काम नव्हतं. आता तर मला डॉक्टर प्रशांत यांचे हावभाव स्पष्ट संशयास्पद वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ते वेळी विचित्र हावभाव होते आणि त्यांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता. मी समजून घेऊ शकत नव्हते की त्यांच्या चेहऱ्यावर असे हावभाव का होते, कारण मी नेहमीच डॉक्टर साहेबांना कोणत्याही परिस्थितीत समान हावभावात पाहिले होते. ना ते कधी खूप भावूक होते, ना ते कधी गोंधळलेले वाटत. जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टर साहेब साध्या शब्दात मृत्यूची बातमी देऊन बाजूला होऊन जात असत. पण पहिल्यांदाच त्या दिवशी डॉक्टर प्रशांत यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता आणि ते हॉस्पिटलच्या नियमांचाही भंग करत होते. मी त्यांची शिष्य होती, एक साधी नर्स होती, तेव्हा मला शांत राहायचे होते. पण मला हे सर्व योग्य वाटत नव्हते. ती मुलगी त्या पुरुषाची बायको नव्हती, ती फक्त त्याची प्रियसी होती आणि नातेवाईकांच्या संमतीशिवाय कधीही शवविच्छेदन करता येत नाही हे मला माहीत होते. मग इतके सक्षम डॉक्टर त्या मुलीच्या सांगण्यावरून शवविच्छेदन करण्यास का तयार झाले होते? मी इतकी भोळी नव्हते की हे समजू शकले नसते की आत काहीतरी लपवले जात आहे. मला त्या वृद्धांच्या कुटुंबियासाठी वाईट वाटत होते, ज्यांना त्यांच्या मृत्यूबद्दल अजून काही माहिती नव्हते आणि तिथे मात्र शवविच्छेदनाची तयारी झाली होती. ती मुलगी रडून रडून थकली होती. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती विचित्र अंदाजामध्ये म्हणाली, मला या वृद्धाच्या मृत्यूचं दुःख नाही, मी माझ्या उद्ध्वस्त आयुष्याचा शोक व्यक्त करत आहे. तिच्या शब्दाने आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीने मला हादरवून सोडले. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. ती तिचे केस घट्ट पकडून बडबडत होती. या वृद्धांच्या संपत्ती आणि घरासाठी मी स्वप्न पाहिली. माझा सन्मान आणि स्वतःला मी या वृद्धाच्या हवाली केले, वाहवत गेली. पण मला काय मिळाले? तो वृद्ध शेवटच्या क्षणापर्यंत माझा वापर करत राहिला आणि शांतपणे मरण पावला. मी त्या मुलीला शोकमग्न अवस्थेत पाहून सुन्न झाले होते. तिने उपरोधिक स्वरात माझ्याकडे पाहून आपले बेधडक वर्तन दाखवले आणि म्हणाली, मी कुठली श्रीमंत किंवा आधुनिक मुलगी नाही, मी एक गरीब मुलगी होते, जी आपल्या श्रीमंत बॉसच्या गोड बोलण्याला भुलून स्वतःची खरी ओळख विसरली. ती पुढे म्हणाली, या वृद्धाने मला प्रलोभन दिले होते की लग्नानंतर तो मला एक घर आणि 2 कोटी रुपये देईल. मी त्याला मान्य केले होते. माझे सौंदर्य आणि तारुण्य याच्या नादी लागून तो वाया घालवले. गरिबी आणि अनेक अडचणीमुळे मी नोकरी करू टाकले आणि योग्य वेळेत लग्न करू शकले नाही आणि माझे लग्नाचं वय निघून गेले. मी विचार केला की या वृद्धासोबत संसार थाटेल, त्यामुळे माझ्या कुटुंबियांचे जीवन सुधारेल. पण गेल्या 1 वर्षात हा वृद्ध मला प्रेमाच्या नावाखाली फसवत होता. त्याने माझ्यासोबत जबरदस्ती करून अवैध संबंध ठेवले होते. प्रत्येक वेळी हजारो रुपये देऊन मला फूस लावत होता आणि खात्री देत होता की तो त्याच्या कुटुंबियांना समजावून तो माझ्यासोबत लग्न करेल. पण त्याचे कुटुंब कधीच तयार झाले नाही आणि मी उगीचच माझा सन्मान गमावला. मला काही मिळाले नाही, ना मान सन्मान, ना राहिलेले गेलेले ते दिवस आता मी परत येऊ शकत होते. मी ना या घरची राहिली होती ना त्या घरची, कुठे जाण्यास लायक राहिली नव्हती. एवढं बोलून ती मुलगी जोरजोराने रडू लागली. मला तिच्याबद्दल वाईट वाटू लागले आणि मी तिथून उठून शवविच्छेदनासाठी खोलीत गेले. पण जे दृश्य समोर होते ते पाहून मी हादरले. मी वेगाने त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याची तपासणी करू लागले. त्या मृतदेहाचं निरीक्षण करत असताना मी लाजेने खाली वाकले. तो उंच, मजबूत आणि तंदुरुस्त माणूस होता. त्यांच्या चेहऱ्यावरून त्याचे वय मोठे असल्याचे जाणवत होते, पण त्याची तब्येत खूप चांगली होती आणि अजूनही अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत तसाच पडलेला होता. माझा विश्वास बसत नव्हता की दोन्ही डॉक्टर त्या मुलीला खोटे का सांगत होते.
स्पष्ट दिसत होते की तो वृद्ध मेलेला नाही, तर तो जिवंत होता. मी घाबरून बाहेर धावले आणि डॉक्टर प्रशांत यांना विचारले की तो माणूस अजून मरण पावलेला नाही, मग त्या मुलीला खोटे का सांगितले जात आहे? अजूनही त्याच्या शरीराची हालचाल जाणवते आहे. असे असताना त्यांच्या कुटुंबियांना कळवण्याऐवजी त्याचे शवविच्छेदन केले जात होते. त्यानंतर नक्कीच तो वृद्ध मरण पावला असता. हे सगळं काय चाललं होतं? मी संभ्रमात पडले. माझ्या प्रश्नावरून डॉक्टर अतुल यांनी मला पटकन बाजूला नेले आणि गंभीर आवाजात म्हणाले, सिस्टर नीलम, तुम्ही या प्रकारात न पडलेलंच बरं. तुम्हाला काय कळतंय? तुम्ही अजून लहान आहात आणि अज्ञानी आहात. ते पुढे म्हणाले, आम्ही वेडे नाहीत, आम्हाला सर्व माहीत आहे. या वृद्धाची स्थिती आम्हालाही समजली आहे. आम्ही एकदा ठरवले की हा पेशंट मरण पावला आहे तर त्यावर कुणीही चर्चा करणार नाही, कारण हे सत्य आहे. मी आश्चर्यचकित होऊन डॉक्टर साहेबांचा चेहराच पाहत राहिली. माझ्यात इतकी हिंमत नव्हती की मी वाद घालू शकले असते. माझ्या नोकरीचा प्रश्न होता, म्हणून मी गप्प बसली. आम्ही शवविच्छेदनासाठी पोहोचलो. मग मी त्या वृद्धाला पाहून अस्वस्थ झाले. बाहेर ती मुलगी रडून वेडीपिसी झाली होती. तिने त्या वृद्धाच्या पहिल्या बायकोबद्दल आणि मुलाबद्दल सांगितले होते, पण त्यापैकी कोणी तिथे उपस्थित नव्हते. मी हळहळत त्या वृद्धाकडे पाहू लागले. तो वृद्ध माणूस अजूनही व्हेंटिलेटरवर होता. त्याच्या श्वासांचा प्रवाह चालू होता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणारेही तेच डॉक्टर होते. याचा अर्थ ते नक्कीच जाणून होते की तो वृद्ध जिवंत आहे. पण तरी डॉक्टर अतुल आणि डॉक्टर प्रशांत यांनी बाहेर जाऊन स्पष्टपणे खोटे सांगितले होते की तो मरण पावला आहे. कोणत्याही मृत व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवले जात नाही. मग हे डॉक्टर काय करणार होते हे मला कळत नव्हतं. मी संभ्रमित झाले होते. डॉक्टर एकमेकांच्या ज्या खुणा करत होते त्या मला समजत नव्हत्या. डॉक्टर प्रशांत विचित्र नजरेने त्या वृद्धाकडे पाहू लागले. एक क्षणासाठी मला वाटले की त्या वृद्धाला त्या परिस्थितीत आणले होते हे मला कळत नव्हते. मी संभ्रमित झाले होते. प्रशांत विचित्र नजरेने त्या वृद्धाकडे पाहू लागले. एक क्षणासाठी मला वाटले की त्या वृद्धाला ज्या परिस्थितीत आणले गेले होते त्यामुळे डॉक्टर प्रशांत त्यांचा तिरस्कार करत होते. पण एक डॉक्टर आपल्या वैयक्तिक भावनांना पेशंटच्या उपचारात आणतो आणि मग राग आणि तिरस्कारातून पेशंटला मारतो, असे आजपर्यंत कधीही घडले नव्हते. कोणाला माहीत नव्हते की तो वृद्ध पापाच्या अवस्थेत इथपर्यंत कसा पोहोचला होता. तो जिवंत होता आणि कदाचित त्याच्यावर उपचार करून त्याला जीवनाच्या दिशेने परत आणता आले असते. पण त्या क्षणी डॉक्टर जे काही करत होते त्याला खून म्हणता आले असते. हाच विचार करून मी प्रचंड घाबरून गेले. आता डॉक्टर प्रशांत यांनी त्या वृद्धाला व्हेंटिलेटरवरून हटवायला सुरुवात केली होती आणि अचानक त्या वृद्धाच्या शरीराच्या एका भागात हलकीशी हालचाल झाली, जी पाहून माझ्या अंगावर काटा आला. मी जोरात ओरडले, हा माणूस अजून जिवंत आहे. त्याच्या शरीरात अजूनही जीव आहे. माझ्या किंचाळण्यावर डॉक्टर प्रशांत यांनी मला कठोर शब्दात शांत केले आणि त्यानंतर जे काही मला दाखवले त्यांनी माझी बोलतीच बंद झाली. मी स्तब्ध होऊन त्या वृद्धाकडे पाहत राहिले. शवविच्छेदनापेक्षा त्या विचित्र परिस्थितीने माझ्या मानसिक स्थितीला जबरदस्त हादरा दिला होता. मी स्वभावतः कमकुवत आणि संवेदनशील मुलगी होते. त्या डॉक्टरांच्या वागण्याने मला पुरते गोंधळात टाकले होते. मला फरक पडत नव्हता की तो वृद्ध माणूस शुद्धीत असताना कितीही मोठे पाप करत असले, पण त्याला मुद्दाम मारणे ही सरळ सरळ अन्याय होता. मी घरी गेल्यावरही बेचैन राहिले आणि हाच विचार करत राहिले. मला त्या वृद्धाच्या मृत्यूनंतरची स्थिती आठवू लागली. जेव्हा शवविच्छेदनानंतर त्या वृद्धाच्या अनेक ठिकाणी फाटलेला मृतदेह त्या मुलीच्या हवाली करण्यात आला, तेव्हा डॉक्टर प्रशांत यांनी तिला अहवाल दाखवला, ज्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की त्या वृद्धाच्या मृत्यूमध्ये कोणतीही शंका नाही. त्याचा मृत्यू नैसर्गिक होता. ना त्याचे हृदय थांबले होते, ना त्याला कोणतेही विष दिले गेले होते. त्या अहवालानंतर ती मुलगी पूर्णपणे शांत झाली होती. मी जेव्हा डॉक्टर अतुल यांना विचारले की त्या वृद्धाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना द्यायला हवा, त्या मुलीचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता, मग तिने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी का घ्यावी? त्याचे दफन करण्याचा पूर्ण अधिकार त्याची बायको आणि मुलांना होता. मात्र डॉक्टर अतुल यांनी मला अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे मी सुन्न झाले. ते दुःखद आवाजात म्हणाले, या वृद्धाच्या कुटुंबियांना आधी सूचना दिली होती, पण त्यांनी अशा भोगलंपट माणसाचा मृतदेह आपल्या घरी आणण्यास आणि त्यांचे अंतिम संस्कार करण्यास स्पष्ट निकार दिला होता. डॉक्टर साहेब म्हणाले, या वृद्धाची बायको आणि मुलं सभ्य आणि सन्मानित लोक आहेत. त्यांच्यासाठी ही बाब एक अपमानासारखी होती. तो वृद्ध पाप करत असताना मरण पावला होता. त्यांच्यासाठी हा संताप नवीन नव्हता. काही वेळ तरुण अपत्य आपल्या वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मानसिकरित्या स्वीकारू शकत नाही आणि संतापाचा शिकार होतात. माझ्या सावत्र भावांचा देखील असाच स्वभाव होता. लहानपणापासून मी त्यांचा तिरस्कार सहन करत आली होती. माझ्या भावांनी कधीही माझ्या आईला स्वीकारले नव्हते आणि ते मला देखील सहन करू शकत नव्हते. माझ्या वडिलांवर ते नाराज होते आणि कायम दूर राहत होते.
एवढंच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या वडिलांबद्दलचे द्वेषाचे उघडपणे प्रदर्शन करत माझ्या वडिलांच्या संपत्तीबद्दल मला हिस्सा न देता बाहेर काढले होते. संतापाच्या भरात का असेना पण त्यांनी माझ्यावर अन्याय केला होता. जेव्हा माझ्या मामांनी आणि कुटुंबियांनी आम्हाला अनेकदा सल्ला दिला होता की जर मी माझ्या सावत्र भावांविरुद्ध तक्रार दाखल केली तर मला वारसा हक्क मिळू शकतो, कारण मी कायदेशीर आणि धार्मिक दृष्टिकोनातून माझ्या वडिलांच्या संपत्तीवर हक्कदार होते. पण माझ्या आईला मला हे अजिबात मान्य नव्हते. आपल्या वडिलांच्या हयातीत एक राजकन्यासारखी राहणारी मुलगी आज एका साध्या नर्सच्या रूपात रुग्णालयात अपमान सहन करत होती. माझ्यासाठी ही बाब अत्यंत वेदनादायक होती. पण द्वेष आणि रागाच्या विपरीत माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझा सावत्र भाऊ पुढे होते. मी विचारही करू शकत नव्हते की कोणती मुलं आपल्या वडिलांच्या दुसऱ्या व्यवहार इतकी रागावू शकतात की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करायला सुद्धा नकार देतात. माझ्या नजरेत डॉक्टर प्रशांत यांचा फार मोठा सन्मान होता. पण त्या दिवशी त्यांच्या वर्तनाने मला पुरते संभ्रमित करून सोडले. मी अनेक दिवस हेच विचार करत राहिले की या वृद्धाला मुद्दाम म्हणून का ठार मारण्यात आले. पण मला याचं उत्तर मिळाले नाही. मला हे समजले नव्हते की यामागचं कारण माझे अज्ञान होते. अन्यथा मी हे सत्य ओळखले असते. व्हेंटिलेटरवरून काढत असताना त्या वृद्धाच्या एका पायात थोडीशी हालचाल झाली, जी पाहून मी स्तब्ध झाले. ती हालचाल अगदी स्पष्ट होती, पण ती फक्त माझ्याच नजरेत आली होती. डॉक्टर अतुल आणि डॉक्टर प्रशांत मात्र माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, तुला भ्रम झाला असेल. तेव्हा डॉक्टर प्रशांत यांनी मला काही दाखवले, ज्यामुळे मी गप्प बसण्यास भाग पडले. त्या वृद्धाचे हृदय पूर्णपणे थांबले होते, पण श्वास चालू होता. हे सगळे पाहून मी हादरले. हॉस्पिटलमध्ये काही दिवस मी या विषयावर बोलू शकले नाही, कारण डॉक्टर अतुल खूप व्यस्त राहू लागले आणि डॉक्टर प्रशांत सतत चिडचिड्या मूडमध्ये राहिले. मी वैद्यकीय पुस्तके वाचायला सुरुवात केली. त्यानंतर मला या वृद्ध स्थितीचे कारण समजले आणि मी थक्क झाले. ब्रेन डेथला देखील मृत्यूच म्हणता येईल, कारण यात माणूस मशीनला जोडलेला असतो आणि कृत्रिम श्वास घेत राहतो, पण त्याला पुन्हा शुद्धीवर येण्याची किंवा जिवंत होण्याची कोणतीही शक्यता नसते, कारण त्याचे शरीर पूर्णतः निष्क्रिय झालेले असते. त्याचं हृदय बंद झालेले असते. कोणत्याही ब्रेन डेथ झालेल्या व्यक्तीच्या शरीरात हालचाल होत नाही, पण त्या वृद्धाच्या पायात स्पष्ट हालचाल झाली होती. तेव्हा मी ही बाब माझ्या वडिलांचे मित्र आणि एक अनुभवी डॉक्टरांना विचारली. तेव्हा त्यांनी सांगितले की ब्रेन डेथ होण्याची अनेक कारणे असतात. काही लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावतात, काहींना मेंदूचा कर्करोग होतो. तीव्र वेदनांच्या अवस्थेत कधीकधी ब्रेन डेथ झालेल्या माणसाच्या शरीरात थोडीशी हालचाल दिसून येते. या वृद्धाचा शेवट कसा झाला याचा विचार करणेही माझ्या कल्पने पलीकडे होते. जो माणूस पापी अवस्थेत मरण पावला त्याचा शेवट तरी काय होणार. मी या सगळ्या विचारात गुंतून गेले होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये असे अनेक पेशंट येत असतात ज्यांना ब्रेन डेथ होते. आपल्या प्रियजनांना मातीत गाडणे ही नातेवाईक आणि मुलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. अशावेळी काही जण व्हेंटिलेटरच्या साहाय्याने त्यांचे कृत्रिम श्वास चालू ठेवतात, जोपर्यंत नियती त्याचे उर्वरित प्राण देखील हिरावून घेत नाही. डॉक्टर प्रशांत यांनी या प्रकरणात अजिबात विचार केला नाही आणि थेट पोस्टमॉर्टमला संमती दिली. त्या वृद्धाचा उरलेला जीव स्वतः संपवून त्याला ठार केले होते आणि त्याचे शवविच्छेदन करून त्याचा अहवाल तयार केला. डॉक्टर प्रसाद यांच्यासारख्या कुशल आणि अनुभवी डॉक्टरांचे हे वागणे माझ्या मनात खोलवर उतरून बसले होते. यामागील खरी कारणं त्या घटनेच्या 5 महिन्यानंतर उघड झाली आणि मी त्या सत्याने थक्क झाले. त्या घटनेच्या 5 महिन्यानंतर अचानक आम्हाला डॉक्टर प्रशांत यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले. हॉस्पिटलमधील सर्व जवळच्या सहकाऱ्यांना या सोहळ्यात बोलवण्यात आले होते. आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण हे लग्न अगदी अचानक होत होते. डॉक्टर साहेबांना नकार देणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही ठरलेल्या तारखेला एकत्र जमलो आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो. मी तिथे पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले की डॉक्टर साहेबांसारख्या श्रीमंत, बुद्धिमान आणि यशस्वी डॉक्टरांचा विवाह सोहळा एखाद्या महागड्या हॉलमध्ये न होता त्यांच्या घराच्या अंगणामध्ये पार पडत होता. डॉक्टर साहेबांची आई अतिशय सुंदर आणि दयाळू स्त्री होती. जेवताना अचानक माझ्या कपड्यांवर भाजी पडून कपडे खराब झाले. मी अस्वस्थ झाले की आता काय करू. तेव्हा डॉक्टर साहेबांच्या आईने मला घरातल्या बाथरूममध्ये जाऊन कपडे स्वच्छ करण्यास सांगितले. मी मान हलवली आणि घराच्या आतील भागात जाऊ लागले. बाथरूम शोधत असताना माझी नजर भिंतीवर लावलेल्या एका फोटोकडे गेली. ती छोटीशी प्रतिमा पाहून मला धक्काच बसला. त्या फोटोत डॉक्टर साहेबांचे संपूर्ण कुटुंब होते आणि त्यांच्या वडिलांच्या जागी तोच वृद्ध पुरुष होता जो वासनाधीन अवस्थेत मरण पावून आमच्या रुग्णालयात आला होता. मी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या प्रतिमेकडे पाहत राहिले. त्या दिवशी डॉक्टर प्रशांत यांच्या विचित्र वागण्याचे गूढ माझ्यासमोर उलगडले. आपल्या जन्मदात्या वडिलांना एका तरुण मुलीसोबत अशा अवस्थेत रुग्णालयात आणले जाणे
त्यांच्यासाठी किती लज्जास्पद ठरले असेल. डॉक्टर साहेबांचा संताप आता मला समजू लागला होता. डॉक्टर अतुल तर त्यांचे घनिष्ठ मित्र होते. नक्कीच त्यांनाही हे सत्य माहीत होते. त्याचवेळी डॉक्टर साहेब तिथे आले. मला त्या प्रतिमेसमोर पाहून ते काही क्षणांसाठी लज्जित झाले. मग म्हणाले, नीलम, तुला त्या दिवशी माझं वागणं वाईट वाटलं असेल की मी त्या एका व्यक्तीला मारत होतो. पण माझा असा हेतू सुरुवातीला नव्हता. म्हणूनच मी माझ्या वडिलांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मी त्या मुलीला खोटे सांगून पाठवून द्यायचे ठरवले होते. पण जेव्हा तिने शवविच्छेदन करण्याचा हट्ट धरला तेव्हा मी संतापलो आणि तिला समर्थन देण्याऐवजी मी अधिक आक्रमक झालो. मी माझ्या आईला फोन केला आणि सर्व काही सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, तुझा बाप आधीच मेलाय, तर त्याला कृत्रिम सहाय्य देऊन जगवण्याची गरज नाही. तो संपूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी एक टाक होता. तो वासनांध व्यक्ती झाला होता, जो गरीब तरुण मुलींना लग्नाचे स्वप्न दाखवून त्यांचे शोषण करत असे. अशा बापाला मी स्वतःच्या हाताने संपून हा डाग मिटवला आहे. आता आम्हाला कोणतीही भीती नाही की तो आमच्यासमोर येऊन त्याचा खरा चेहरा उघड करेल. डॉक्टर साहेब हे बोलून निघून गेले आणि मी त्या वृद्ध पुरुषाबद्दल विचार करू लागले, जो या जगात असूनही आपल्या कुटुंबातील बायको मुलांचे प्रेम जिंकू शकला नाही. इतकंच नाही तर त्याला पश्चातापाची संधीसुद्धा मिळाली नाही आणि त्याचा मृत्यू अशाच पापी अवस्थेत झाला. देव आपल्याला अशा अंतापासून वाचवो आणि पश्चातापाची संधी प्रदान करो, जेणेकरून आपण आपल्या पापांची माफी मागू शकू. तर मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर प्रशांतने जे काही केले आपल्या जन्मदात्या बापाबरोबर जे काही केले ते योग्य केले का, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.